विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। अवघे काही तास या प्रचाराला शिल्लक असताना हिंगोली विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवाराने अत्यंत खळबळजनक दावा केलेला आहे। आपल्यासोबत अपक्ष उमेदवार रामदास पाटील आहेत। भाजप निम्मी तुमच्या सोबत आहेत असा दावा तुम्ही करतायत, कितपत तथ्य आहे? हा तुम्ही पाहू शकता, ज्यावेळी मला चिन्ह मिळालं त्यावेळी 50% भाजपमधल्या केडरच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या स्टेटसला माझं सिंह होतं। गावागावातून मागच्या 4 वर्षापासून त्यांना मी जपलं आहे। त्यांच्या सुखदुःखामध्ये मी होतो, त्यांच्या अडीअडचणीमध्ये होतो। त्यांना माहिती आहे की आपली दिलेली जागा ही चुकीची आहे, ते निवडून येत नाही आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीतले 50 काय त्याच्यापेक्षा जास्त टक्के लोक हे रामदास पाटलाची कपाट चिन्ह यावरती लोकांना सांगून पुढं काम करण्यासाठी सूचना देत आहेत। केंद्रीय गृहमंत्र्यांची सभा झाली आणि त्यामध्ये तुम्ही पाठिंबा देत आहेत असा दावा करण्यात आलेला होता, मात्र अचानक पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या विजयाचा दावा करत आहात। नाही, हे बघा, मी पार्टीचा राजीनामा दिलेला आहे। ज्यांना पराभवाची भीती आहे ते असे नेरेटिव्ह सेट करतात। रामदास पाटील हा मैदानात लढणारा कार्यकर्ता आहे। माझे कार्यकर्ते गाव गाडी तांड्या वस्त्यापर्यंत जाऊन आज मतदारसंघ पिंजून काढलेले आहेत। माझी विजयाकडे वाटचाल चालू आहे, तुम्ही माहिती घ्या। म्हणजे शेनगावकडल्या सर्व सर्कलमध्ये मी विजयाच्याकडे वाटचाल आहे। हिंगोलीमधल्या सर्कलमध्ये, हिंगोली शहरामध्ये, शेनगाव शहरामध्ये मी एक सायजेबल वोट घेण्याच्यामध्ये पुढं आहे। त्यामुळं त्यांना पराभवाची भीती वाटते। माझा आणि तुमच्या पक्षाचा संबंधच नाही आहे, त्यामुळं माझ्या पाठिंब्याचा आणि तुमचा काय अर्थसंबंध आहे? तुम्हाला जर पराभवाची भीती वाटत असेल, तुम्ही जर हे नेरेटिव्ह सेट करत असाल, तर मी तुमच्या पक्षातच नाही आहे। त्यामुळे मी त्या कुणाच्या व्यासपीठावर जाण्याचा प्रश्नच नाही, मी जनतेच्या व्यासपीठात जातो आहे। तुम्हाला खरंच जर पराभव वाटत असेल, तुम्हाला जर लढणं शक्य होत नसेल, तुम्हाला वाटते आता की आपण हातगाईला आलो, तर तुम्ही गेम क्विट करा आणि तुम्हीच मला पाठिंबा द्या, असं मी जाहीर आवाहन तुम्हाला करतो या माध्यमातून। हिंगोली विधानसभेमध्ये अपक्षासोबत महाविकास आघाडी आणि महायुतीचे असे एकूण 5 ते 6 महत्त्वाचे कॅन्डिडेट उभे आहेत। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विजयाचं गणित कसं बांधत आहात? तुमचा विजय कसा असेल? हिंगोली विधानसभेमध्ये 2014ला पहा, हिंगोली जिल्हा हा विक्रमासाठी प्रसिद्ध आहे। 2014ला मोठी देशात लाट असताना एक हुशार अभ्यासू नेतृत्व म्हणून संसदरत्न राजीवजी सातव यांना याच लोकांनी निवडून दिलं। तो महाराष्ट्रातला विक्रम होता। आणि हिंगोली आता विधानसभेमध्ये हे उमेदवार आहेत, हे लोकांना नकोसे आहेत। 40% वर्ग असा आहे की हे नको म्हणणारे आहेत। यांच्या तर अंतर्गत गटबाजी मोठी आहे। त्यामुळं लोकांनी आज लोक सुप्त अवस्थेत आहेत, पण मतदानातून ते सांगतील की मला ते विक्रमी मतानं निवडून देतील। 13 सर्कलमध्ये मी प्लस आहे। 13 सर्कल 16पैकी 3 सर्कलला मी 2 नंबरला आहे। आणि शहरामध्ये माझं मताधिक्य 50%चं आहे, कारण इथला व्यापारी, गरीब, हातगाडेवाला, मजूरवाला, अपंग, दिव्यांग सर्व घटकातले लोक, सर्व समाजातले लोक हे मला मतदान देणार आहेत, हे नक्की आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेमध्ये सांगली पॅटर्न जो उदयास आलेला आहे, त्या पॅटर्नची पुनरावृत्ती हिंगोलीमध्ये होईल का? आणि त्या पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याच्या अनुषंगाने तुमची वाटचाल आहे का? माझी बांधणी अत्यंत सक्षम आहे। मी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढतोय। मला अनेक आदर्श हात मदत करत आहेत। त्यामुळं सांगलीच्या पॅटर्नमध्ये काही मोठे नेते पाठीमागं होते, पण हिंगोलीमध्ये अत्यंत गरीब जनता, कार्यकर्ते, अपंग या लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। त्यामुळं मी सांगितलं ना, 23 नंबरची माझी निशाणी आहे। 23 तारखेला निकाल आहे। 23,000च्या मताधिक्यानं या हिंगोलीची जागा कपाट या चिन्हावरती रामदास पाटील विजयी होणार आहे। नक्कीच, तर हे अपक्ष उमेदवार रामदास पाटील होते आणि थोड्याच वेळापूर्वी पाटील यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत भाजपचे जे उमेदवार आहेत तानाजी मुटकुळे यांच्या पक्षातील निम्मी भाजप माझ्यासोबत आहे आणि त्यामुळं सांगलीप्रमाणेच आपण हिंगोलीमध्ये देखील अपक्ष उमेदवार म्हणून विजयी होऊ आणि तब्बल 23,000पेक्षा अधिक लीड देखील असल्याचा दावा पाटील यांनी केलेला आहे। रामदास पाटील यांच्या या दाव्यामुळं महायुतीच्या नेत्यांचं आता टेन्शन वाढलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।